नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 18, 19, 20 मार्च 2024 या तारखेचा, तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसाचा जोर पुन्हा असून काही ठिकाणी गारपीटची शक्यता, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच YouTube या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। 18, 19, 20 मार्च 2024 या तारखेपासून वातावरणामध्ये मोठा बदल होऊन राज्यात पुन्हा वादळी पाऊस आणि गारपीटचा जोर, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर हा बदल अरबी समुद्रातही वाऱ्याची चक्रवात स्थिती 18 आणि 19 मार्च या तारखेला सक्रिय असून आणि बंगालचा उपसागर तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा आणि पूर्व भारतातील छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या भागातही वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय असणार आहे। तर या सर्व स्थितीचा परिणाम 18, 19, 20 मार्च 2024 या तारखेपासून महाराष्ट्रात वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया 18, 19 आणि 20 मार्च 2024 या तारखेची। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे केरळच्या किनारपट्टीच्या भागामध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागात गारपीटचा जोर राहील। तेलंगणा आणि आंध्र प्रदेशाच्याही बऱ्याच ठिकाणी गारपीटची शक्यता आहे। तसे भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम, जगदलपूर, रामगुंडम, कोलकाता आणि राउरकेला, कोरबा, रायपूर, धनबाद या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा जोर असून गारपीटची शक्यता देखील विजांच्या कडकडाटासह या तारखेला बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाज असणार आहे। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर गोंदिया जिल्ह्याकडे या पावसाचा अंदाज तुमसर, तिरोडा, सांगझरी आणि गोरेगाव, आमगाव, लांजी या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। गोबरवाई, निपाणी, डोंगरी, काटंगी, वारासिवनी, बालाघाट या भागातही गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे। तसेच भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये भंडारा, वर्धी, चिखली, मौदा, बार्शी, धर्मापुरी, असोली, कंधारी इथे जोरदार वादळी पावसाचा अंदाज राहील। मंगरुळी, अकोला, खरवसर आणि घोटीलाही जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये लखनी, साकोली, कोलेगाव, बोंडगाव इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। देवरी, चिंचोला, डोंगरघर, साक्रीटोळा, लांजी आसपासचा परिसर इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह राहील। अडेल, गोथंगाव, कुई तसेच पावनी, बेवापूर, खैरगाव, उमरेडलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि नागपूर जिल्ह्याकडे नागपूर, बुटीबोरी, पाचगावला गारपीटची शक्यता राहील। कामठी, वाघोली, पारशिवनी, रामटेक, घोटी, वनेरा या भागातही गारपीटचा अंदाज राहील। बिचवा आणि बडेगाव, उमरी, सावरनेर हलक्या सरींचा अंदाज आहे। डोरली, कमळेश्वर, धामणा, कोडाली, काटोल, कर्जनाई या भागातही गारपीटचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडे चिमूर, ब्रह्मपुरीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। चारगोबिकी, कुटवाडा, मोहोलीलाही हलक्या पावसाचा अंदाज आहे। भद्रावती, वलनी, वरोरा आणि वाडकी, पुणे या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील। चंद्रपूर, बदलापूर, गजवाली, राजुरा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। आष्टी, मलचेरा, एटापल्ली आणि घोटलाई गारपीटचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। गडचिरोली जिल्ह्यामध्ये गिरवाडा, पाराकोटला जोरदार पावसाचा अंदाज आहे। कापसी, पंकजनलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। धनोरा, मुरमगाव, मालवेरा, चुरमुरा, नाटी चौक, कुरकेडा, बालिटोला, मार्कासा, अमगर चौकी इथे जबरदस्त वादळी पाऊस आणि गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे। चुरमुरा, नाटी चौक, देसिंग, दिगुरी, किमटे, मेदा आणि कोलेगाव, बोंडगाव या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। विजांच्या कडकडाटासह राहील। मूल, सावली, वलनी, सिंदेवाई, राजुरीलाही हलक्या सरींचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। आष्टी, मिलचेरा, अहेरी, भांबरगड, एटापल्ली हलक्या पावसाचा अंदाज राहील। पासे, वडासुंद्रा, भांबरगडला जोरदार पावसाचा अंदाज या तारखेला बघायला मिळणार आहे।
तसेच यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा वणी कार्यालय जोरदार पावसाचा अंदाज राहील। पट्टणबोरी पेंढारी पांढरकवडा करंजीला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। वर्धा जिल्ह्याकडे वाडकीपुणे वडनेर हिंगणघाट राळेगाव दुर्गपिंपरी यवतमाळ जिल्ह्याचा परिसर इथे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। यवतमाळ जामोडा घाटंजी रुई जवई हलक्या सरींचा अंदाज राहील। धारवा नेर लाटकेला हलक्या पावसाचा अंदाज राहील। कोलेगाव आणि फलेगाव बाबुलगाव पुलगाव धामणगाव रेल्वे नांदगाव कुंडेश्वर अमरावती जिल्ह्याचा परिसर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असून गारपीटची शक्यता राहील। आणि अरबी वडोणा लाडगड तळेगाव आष्टी कर्जना कोडाली काटोल जळखेडा वरुड नरखेड पांढरणा या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील। मोर्शी ब्राह्मणथडी अचलपूर चिखलदरा अंजनगाव सुजी हलक्या सरींचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसे अकोला बुलढाणा अमरावतीचा काही परिसर इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील। पावसाचा अंदाज फारसा नाही। वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यातही ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। नांदेड वाघाला बीड लातूरला हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हा तुरळक ठिकाणी बघायला मिळणार आहे। श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील। पावसाचा जोर फारसा नाही। जळगाव धुळे नंदुरबार उत्तर महाराष्ट्रातही बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहील। नाशिक जिल्ह्यातही अंशतः ढगाळ स्थिती बहुतांश ठिकाणी राहील। कोकण विभागातील पालघर मुंबई ठाणे कल्याण रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे अहमदनगर या भागातही अंशतः ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहून ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। दक्षिण कोकणामध्ये पावसाचा अंदाजा सावंतवाडी लगतचा परिसर बेतल्याचा रामगड चांदगड अल्डोना बेडशी अंजुलियम बिचोलियम तिक्सा अलगोटे कास्टरॉक साईगाव या बऱ्याच ठिकाणी गारपीटचा अंदाज बघायला मिळणार आहे। रत्नागिरी आणि रायगडच्याही भागामध्ये हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील। सोलापूर सांगलीलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरींचा अंदाज या तारखेला बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसंच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।